नमस्कार मंडळी, घरगुती रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर उद्या आहे बेंदूर आणि बेंद्राच्या आदल्या दिवशी आपल्याकडे बनवली जाते ती गव्हाची खीर। तर अख्ख्या गव्हापासून म्हणजे अख्खे गहू कसे सडायचे आणि त्यापासून खीर कशी बनवायचं हा आपण व्हिडिओ आज बघणार आहोत। यासाठी आपण खपली गहू वापरलेले आहेत आणि त्यापासून मस्त अशी टेस्टी गव्हाची खीर बनवलेली आहे। तर त्यासाठी आपण अर्ध्या वाटीपेक्षा जास्त गहू घेतलेले आहेत। बघा, हे अख्खे गहू आहेत। तर याला आपण मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यायचे, म्हणजे त्याचा रवा पाडून घ्यायचा आहे। आता याला थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि मस्त असा याचा रवा पाडून घ्यायचा आहे। रवा एकदम जास्त मोठा ठेवायचा नाहीये किंवा एकदम बारीक पावडर सुद्धा आपण करायची नाहीये। मीडियम साईजचा जसा आपण लापशीचा रवा आणतो ना त्या पद्धतीचा आपण इथं रवा पाडून घ्यायचा आहे। बघा, त्या पद्धतीचा आपला रवा पाडलेला आहे। आता याला आपण थोडंसं धुवून घ्यायचंय, म्हणजे आपल्याला व्यवस्थित पाखडता येत नाही, त्यामुळे गव्हाची नाखं निघत नाहीत आणि ती मग दातात कचकच लागते। त्यासाठी आपण काय करायचंय, याला 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचंय। असं जास्त पाणी घ्यायचं, म्हणजे बघा थोडंसं आपण चोळून घेतलं ना की त्याची नाकं वर येतात। तुम्ही बघू शकताय पांढरशुभ्र पाणी निघाले आणि याच्या वर पोहतात बघा ती नाकं। तर 1-2 वेळा असं आपण स्वच्छ धुवून घेतलं ना तर या गव्हातली सर्व नाकं निघून जातील। आणि त्यानंतर आपण इथं 2 चमचे तांदूळ घेतलेले आहेत, ते सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेत। आणि आता यामध्ये आपण 1 ग्लासभर पाणी घालणार आहे आणि याला आपण अर्धा ते पाऊण तास छान असं भिजत ठेवायचे। गहू छान असे भिजले ना की मस्त शिजतात, एकसारखे शिजतात आणि छान आपल्याला एकसारखी खीर बनवता येईल त्याची। आता हे गहू बघा मी 1 तासभर ठेवले होते भिजत। 1 तासानंतर मी याला आता कुकरमध्ये शिजवून घेते आहे। थोडंसं पाणी, अगदी थोडं पाणी घालायचं आणि शिजवून घ्यायचे। तोपर्यंत आपण इकडे ड्रायफ्रूट तळून घेऊया। जेवढे आपल्याला ड्रायफ्रूट हवे आहेत तेवढे घ्यायचे आणि यामध्ये थोडंसं ओलं खोबरं सुद्धा आपण छोटे तुकडे करून घातलेले आहेत, खूप छान टेस्ट लागते। आता याला आपण छान असं 2-3 चमचे तूप घातले आणि थोडंसं परतवून घेणार आहे। ड्रायफ्रूट आपण छान असे परतवल्यानंतर यामध्ये खोबऱ्याचे तुकडे सुद्धा घालणार आहे आणि ते सुद्धा चांगले लालसर कलर येईपर्यंत आपण परतवून घ्यायचे, म्हणजे मस्त अशी टेस्ट लागेल। आणि त्याच तुपामध्ये आपण जे गहू बारीक करून घेतले होते ते घातलेले आहेत। आता हे छान असं थोडंसं 1-2 मिनिटं आपण परतवायचं आणि नंतर यामध्ये आपण गूळ घालून घ्यायचे। आता 1 वाटी जर तुमचं गहू असतील तर 2 ते 2.5 वाटी गूळ घालावा लागेल, कारण जर गोड जास्त खात असाल तुम्ही खीर तर, नाहीतर मग तुम्ही 1.5 ते 2 वाटी गूळ घातलं तरी सुद्धा चालेल। तर मी इथे डबल गूळ घातलेला आहे, आमच्याकडे थोडं जास्तीचं गोड लागते खिरीमध्ये कारण या खिरीला अप्रतिम अशी टेस्ट लागते तिच्या गोडव्याने। आणि बघा मस्त असं पूर्ण गूळ वितळवलेला आहे आपल्या यामध्ये आणि एकसारखी अशी आपली खीर तयार झालेली आहे। आता यामध्ये आपण अर्धा नारळ मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतला होता, जसं आपण चटणी बनवताना बारीक करतो ना त्याप्रमाणे थोडंसं पाणी घालून एकदम बारीक वाटून घेतलेला आहे, म्हणजे वाटण करतो त्या पद्धतीनं आपण नारळ बारीक करून घेतलेला आहे आणि तो यामध्ये घालून घ्यायचा आहे। 1 नंबर टेस्ट लागते या ओल्या खोबऱ्यामुळे। ओलं खोबरं असेल ना यामध्ये खिरीमध्ये तर अतिशय भारी टेस्ट लागते। तुम्ही एकदा जरूर ट्राय करून बघा, अशा प्रकारची खीर नक्की तुम्हाला आवडेल। इतकी सुंदर आणि टेस्टी बनते ही आपली खीर। आणि यानंतर आपण जे ड्रायफ्रूट तळून घेतले होते ते सुद्धा यामध्ये घातलेले आहेत बघा। आणि थोडंसं जर पातळ ठेवली खीर ना तुम्ही तर काय होतं, थंड होईल तशी ती घट्ट होते, त्यामुळे खूप जास्त तिला घट्ट बनवू नका आधीच, कारण ती खूप जास्त नंतर घट्ट होत जाणार, त्यातलं पूर्ण पाणी ती शोषून घेणार असते। झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटं वाफ द्यायची आहे। बघा मस्त अशी आपली यातलं पूर्ण पाणी पण आटलेलं आहे आणि खीर 1 नंबर अशी आपली एकसारखी खीर तयार झाली आहे। यामध्ये मी अर्धा चमचा वेलचीची पावडर टाकलेली आहे, वेलची कुटून टाकली यामध्ये आणि बघू शकताय असली भारी आपली खीर झाली आहे ना। मस्त अशी आपली खीर तयार झालेली आहे। एकदा नक्की ट्राय करून बघा, अशा प्रकारची खीर तुमच्या घरी सर्वांना नक्की आवडेल अशी खीर। तर मस्त अशी बघा खीर आपली तयार आहे। तुम्ही जर आता अशा पद्धतीनं पातळ ठेवलीत तर नंतर तुमची खीर खूप जास्त घट्ट होणार नाही। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही लोक यामध्ये दूध पण वापरतात, पण मी दूध वापरत नाहीये, कारण यामध्ये आपण गूळ घातलेला आहे आणि ती फाटू सुद्धा शकते। तर आपण जेव्हा खाणार आहे खीर त्यावेळेस आपण यामध्ये गरम गरम दूध थोडं घेतलं तरी सुद्धा चालतंय।
आणि मस्त अशी बघा आपली खीर तयार झालेली आहे. अतिशय भारी आणि टेस्टी लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. अशा प्रकारची खीर तुम्हाला नक्की आवडेल आणि तुमच्या घरच्यांना सुद्धा नक्की आवडेल. माझा व्हिडिओ कसा वाटला मला एकदा नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तुम्ही तर एकदा नक्की सबस्क्राईब करा, कारण यापुढचे येणारे छान छान व्हिडिओ आणि एकदम झटपट आपल्या रेसिपी असतात थोडक्यात, तर त्या तुम्हाला बघता येतील आणि तशा प्रकारच्या रेसिपीज तुम्हाला झटपट पद्धतीच्या गडबडीच्या वेळेस बनवता येतील. माझा व्हिडिओ कसा वाटला मला एकदा नक्की कमेंट करून सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.